नमस्कार मैत्रिणी, मी आहे दीपाली. तुमचं मनापासून स्वागत करते. रक्षाबंधन स्पेशल फेमस ब्लाउज डिझाईन तयार केलेला आहे. फ्रंट गळा, बॅक गळा, बाही डिझाईन खूप सुंदर. आणि या ब्लाउजची संपूर्ण डिझाईन, कटिंग आणि शिलाई पाहूयात. तर बघा, खूपच सुंदर असा हा ब्लाउज होणार आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा आणि शिका. तर बाही डिझाईन प्रथम करूया. तर 2.5 इंच लांबी ठेवलेली आहे आणि उंची जी ठेवलेली आहे, जेवढा साडीचा काठ आहे तेवढा ठेवलेला आहे. तर काठापासून ही डिझाईन बनवायची आहे. आता शेप देऊन कटिंग करून घेतलं. बघा, आता जो कटिंग केलेला पॅच निघलेला होता तो अर्धा इंच सगळ्या बाजूने वाढवून घ्यायचा आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. बघा, मी वाढवून घेतला. आता हा साईडला ठेवून घेतला. हा नंतर उपयोगाला येणार आहे. तर आता काय करायचं, इथं थोडासा वक्राकार शेप द्यायचा आणि उलट बाजूने अस्तर आणि ब्लाउज पीस आहे ची बाही ती शिलाई करून घेऊयात. बघा, व्यवस्थित अशी मी शिलाई करून घेतली. आता याला कटिंग करून घेऊयात. तर आता कट्स मारून घ्यायचे. महत्त्वाचं आहे कट्स मारणं. बाहीची सुंदर डिझाईन तयार होणार आहे. आता याला उलट करून घेऊयात आणि आतल्या बाजूने म्हणजे अस्तरच्याच बाजूने काय करायचं, सर्व बाजूंनी शिलाई करून घेऊयात. तर तुम्हाला सांगते, अस्तरच्या बाजूने का शिलाई करायची. अस्तरच्या बाजूने शिलाई केल्यानंतर तुम्ही एकदा ट्राय करून बघा. मेन फॅब्रिकपेक्षा अस्तर अजिबात देखील बाहेर दिसत नाही कुठेही. तर व्यवस्थित अशी शिलाई झालेली आहे. आता बघा, मगाशी बनवलेला पॅचचा एक तुकडा घेतला एका बाहीसाठी आणि तो इथं काठावरती ठेवून घेतला. तर काठ सरळ बाजूने आणि म्हणजे सरळ बाजू जी असते ना ती आत जाणार आहे. आता बघा, दंडाच्या बाजूला खालच्या साईडला जो गोलाकार शेप होता तो आपण कटिंग करून घेऊयात. आता काय करायचं, याला ओपन करायचं आणि बघा आतल्या साईडनं काय करायचं, शिलाई करून हा पॅच तयार करून घ्यायचा. तर खूप सुंदर सध्या ट्रेंडिंगला आहे ही बाही डिझाईन. आता हा पॅच इथं बसवायचा आहे. आता हँगिंगची लेस घेऊया, म्हणजे लटकन असतात ना ती सुंदर लेस घ्यायची. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही घेऊ शकता. मी माझ्याकडे जी अवेलेबल होते ती घेतलेली आहे. बघा, आणि ही लेस अशा प्रकारे गोलाकार म्हणजे बाजू असते ना गंधाच्या बाजूची खालची काटाची, त्याच्यावरती बसवून घेऊयात. बघा, आता बसवून घेतली. आता काय करायचं, हा पॅच आहे ना इथं बघा अर्धा इंचाचं अंतर सोडायचं आणि बसवून घ्यायचा आतल्या साईडनं अशा. आणि नाही सोडलं तरी चालतं, परंतु गोलाकार शेपमध्ये मी थोडंसं सोडलेलं आहे, दिसायला व्यवस्थित दिसतं म्हणून. आता बघा काय करायचं आहे, याच्यावरती पाऊण इंचाचं मार्किंग करायचं. काठ बसवून झाल्यानंतर, पॅच बसवल्यानंतर पाऊण इंचाचं काय करायचं, मार्किंग करायचं. पहा, मार्किंग मोजूनच घ्या. आता हे मार्किंग करून झालं. याच्यावरती काय करूयात, मोती अटॅच करायचे. खूप सुंदर व्हाईट मोती घेऊ शकता किंवा गोल्डन मोती घेऊ शकता. आता मोती आहेत ना याच्यावरती एक एक करून, तर एका मोत्यातून दोनदा सुई बाजूला काढायची. लक्ष देऊन पहा. हे पहा, मी एकदा अगोदर काढली होती आणि अजून एकदा. एका मोत्यातून सुई आहे ती दोनदा खालीवरती अशी म्हणजे टाक घालून घ्यायची, म्हणजे मोती जो आहे त्याचं तोंड आहे ना ते वरती इकडं तिकडं सरकत नाही. तर पहा, एकदा एक मोती बसवून दाखवला, आता दुसरा मोती पण अशाच प्रकारे बसवून दाखवते. हे पहा, एकदा खाली घातली सुई आणि मोती अटॅच करून झाला. तर आता पुन्हा तिथूनच एकदा वरती काढायची आणि त्या मोत्यातून ओवून तिथंच पुन्हा खाली घालून पुढे काढून घ्यायची. तर अशाच प्रकारे सगळे मोती आहेत ते मध्यापर्यंत मी काय करणार आहे, पटपट पटपट असे बसवून घेणार आहे. तर सोपंच आहे बघा, दिसायला पण खूप सुंदर. आणि खडूने आका, याच्यावरती जे रेषा आखणार आहात ना त्या खडूने आका, म्हणजे काय होणार आहे, ते व्हाईट असतं ना ते निघून जातं पुन्हा. बघा, आता मध्यापर्यंत मी हे मोती बसवून घेतले. तर इथं बघा, तुम्ही एक छोटंसं लटकन सोडू शकता किंवा एखादा मोठा स्टोन वगैरे किंवा मोती अटॅच करू शकता. इथं मध्यामध्ये दिसायला खूप सुंदर दिसतं. तर एकाला एक जॉईंट असे 2 स्टोन होते माझ्याकडे, स्टोन मोती होते, ते मी इथं काय केलं, मध्यामध्ये पहा बसवून घेतले. आता काय करायचं आहे मला, याला किती सुंदर तयार झालं बघा. आता मला याला इकडच्या बाजूने पण सगळे मोती बसवून घ्यायचे आहेत दुसऱ्या साईडने. तर बसवून घेऊयात पहिल्यासारखेच. तर बघा, मी बसवून घेतलं. किती सुंदर बाही डिझाईन तयार झालेली आहे. आता काय करायचं आहे बघा, हँगिंगची जी लटकनाची लेस आहे ते पण खूप सुंदर दिसत आहे आणि बाही पण एकदम सुंदर अशी तयार झालेली आहे. आता गळा बनवायला सुरुवात करूयात. गळा आखून घेतला, जेवढा तुमचा स्पेस आहे तेवढा आखून घ्यायचा. आणि आता बघा, अशा प्रकारे गळा जो आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे. तर पाऊण इंच बाहेर आला पाहिजे त्याचा कोन, हे लक्षात घ्या. आता कटिंग करून घेऊयात. कटिंग केलं. आता उलट दिशेने शिलाई करूयात. आता बघा, उलट दिशेने काय करायचं आहे, याची शिलाई करायची आहे. तर पहिली शिलाई ही कमरेच्या बाजूला उलट दिशेने करून घ्यायची. दुसरी शिलाई आहे ती गळ्याच्या बाजूने बघा करायची आहे उलट दिशेने, म्हणजे ब्लाउज पीसचं सरळ बाजू आहे ती आत गेली पाहिजे. जिथं नॉट बसवायची आहे तिथं खून करून घ्यायची
आणि यामध्ये नॉड घालण्यासाठी आपल्याला ज्या कलरच्या नॉड हव्या आहेत त्या घ्यायच्या. मी गोल्डन घेणार आहे कारण या ब्लाऊजवरती गोल्डन डिझाईन जास्त होणार आहे. आता बघा च्या तिथं 2 रेषा एवढं अंतर सोडायचं आणि टीप मारून घ्यायची गळ्याला उलट दिशेने. तर जिथं नॉड आहे तिथं डबल शिलाई करून घ्यायची आणि अशा प्रकारे हा गळा जो आहे तो शिलाई करा. तर याचं कटिंग तुमच्या लक्षात आलं का? आलं असेल, कारण आहे ना अगदी सोपंच कटिंग आहे. मी दाखवलं आहे तुम्हाला, थोडंसं फास्ट झालं, परंतु 1.5 इंच बाहेर मध्ये कोण घेतला ना 3 इंच खालून उंची घ्यायची आणि 1.5 इंच बाहेर आणि शेप देऊन घ्यायचा. सोप्पा असा हा गळा आहे. तर आता कट्स मारून घ्यायचे. याला कट्स मारणे खूप महत्त्वाचं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. आता बघा कट्स मारून झाले, आता ओपन करून घ्यायचं. याला कट्स मारणं खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे गळा व्यवस्थित असा उलट होतो. तर बघा आता ओपन केल्यानंतर पहिली शिलाई कमरेच्या बाजूला. तर ती कोणत्या बाजूने करायची? तर ती अस्तरच्याच बाजूने करायची. अस्तरच्या बाजूने का करायची? तर अस्तरच्या बाजूने शिलाई केल्यानंतर काय होतं, मेन फॅब्रिक जे आहे ब्लाऊजचं त्यापासून अस्तर बाहेर दिसत नाही. तर आता गळ्याच्या बाजूला पण उलट दिशेनेच बघा मी अशा प्रकारे शिलाई करून दाखवत आहे की जेणेकरून गळा तुम्हाला पण परफेक्ट असा शिलाई करता आला पाहिजे. तर बघा आता मी गळ्याची शिलाई अगदी व्यवस्थित अशी केलेली आहे. तर हा गळा आहे कटिंग केल्यानंतर जो आपला पॅच निघला होता ना मधला, तो आपल्याला पुन्हा लागणार आहे. कशासाठी? तर मार्किंग आहे ना लेसवरती करून घेण्यासाठी. म्हणजे आपल्याला काठ आहे ना याच्यावरती बसवायचा आहे, त्याच्यामुळे त्या काठावरती ना तेवढ्या मापात आहे ना काढून घेण्यासाठी. तर आता बघा हा गळा पूर्णपणे किती छान किती सुंदर तयार झालेला आहे. तर हा काठ आहे बघा, त्या गळ्याच्या मापातच मी काय केलेलं आहे, पॅच निघलेला होता तो टाकून घेतला आणि साईडनं 1.5-2 इंच वाढवून घेतलेला आहे. म्हणजे वरच्या साईडला 1.5 इंच आणि खालच्या साईडला 2 इंच असा काठ मी कट करून घेतला गळ्याच्या शेपमध्ये बघा. आणि आता हा काठ मला इथं अशा प्रकारे बसवायचा आहे. तर गळा शिलाई केलेला आहे परंतु काठ हा ओपन आहे. आता काय करायचं, काठ याच्यावरती बघा अशा प्रकारे बसवत जायचं आहे. ओपन आहे त्याच्यावरती आपण काय करणार आहोत, तर शिलाई करणार आहोत लेसची. आता बघा साईडनं काय करा, अगोदर टिपा मारून घ्या, नाहीतर कापड गोळा होतं. ही पण टिप्स आहे, लक्षात घ्या. कोणतीही डिझाईन एकदम परफेक्ट पाहिजे आणि परफेक्ट शिकायची, म्हणजे काय होतं तुम्हाला सांगते, आपल्याला ती व्यवस्थित अशी बनवता येते. जर तुम्ही अर्धवट पाहिलं आणि ते सोडून दिलं तर तुम्हाला ते जमणार नाही, किंवा फक्त पाहून ट्राय केलं, एखादा फोटो पाहून ट्राय केलं तर ते पण तुम्हाला जमणार नाही. तर व्यवस्थित असं शिका. तर खालून बघा थोडीशी लेस कमी पडलेली आहे, परंतु ती आपली लेसमध्ये अटॅच होऊन जाणार आहे. आता अशाच प्रकारे दुसऱ्या साईडला पण लेस जी आहे ती बसवून घ्यायची आहे. तर इथं बघा अशा प्रकारे लेस बसवायची आहे, पण ती नंतर बसवून दाखवते. आता हा काठ आहे इकडच्या बाजूला, तर तोही पहिल्यासारखाच बसवून घ्यायचा आहे. जास्त किनारीवरती बसवू नका, टेपची 1 रेष एवढं अंतर ठेवा, कारण आपल्याला यावरती लेस पुन्हा बसवायची आहे. आता सगळ्या बाजूने काय केलं, मी टीप मारून घेतली. आता बघा एक्स्ट्रा धागे वगैरे असले तर कट करायचे. आणि इथं बघा चौकोनीवरती खाली जो मध्यभागी चौकोनी आहे तिथं प्रथम लेस बसवून घ्यायची. लेस तुम्ही तुमच्या आवडीची बसवू शकता. आता बघा साईडला काढून घेतलं. आता इथं लेस बसवलेली आहे ना. आता हा काठ आहे, या काठाच्या दोन्ही बाजूला आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित अशी मस्त अशी लेस आहे ना बसवून घ्यायची आहे. मी तुम्हाला बसवून दाखवते बघा. आणि हां, सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्या, ही टिप्स खूप महत्त्वाची आहे की तुम्ही काय करा, ज्यावेळेस कोणत्याही ब्लाऊजला, म्हणजे याच नाही कोणताही ब्लाऊज असो, ज्यावेळेस तुम्ही त्याला लेस बसवताना ती लेस अजिबात देखील खेचू नका. ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही जर लेस खेचली तर तुमच्या गळ्याचा शेप बिघडणार आहे, लेस जास्त ओढून येणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला घड्या आणि गुड्या तयार होणार आहेत. त्याच्यामुळे लेस बसवताना काळजी घ्या, लेस व्यवस्थित बसवा. मी बघा दोन्ही बाजूनी लेस बसवून घेतलेली आहे, अशीच लेस मी पलीकडच्या बाजूने म्हणजे बसवून घेणार आहे. तर बघा बसवून झालेली आहे आता लेस. तर मोठी लेस असेल तर डबल टिप मारून घ्या, काहीही हरकत नाही. बघा खूप छान अशी लेस बसवून झालेली आहे. आता काही करायचं आहे, आपल्याला एक्स्ट्रा आहे ते कट करायचे. धागे कुठे बाहेर दिसत असतील तर कट करायचे. इकडच्या बाजूने पण लेस बसवायची आहे, मी बसवून घेतली पहिल्यासारखीच. आता कमरेच्या बाजूला पण अशा प्रकारे काय करायचं आहे, आपल्याला मस्त अशी लेस व्यवस्थित अशी सरळ बसवून घ्यायची आहे. असं केल्याने काय होतं, तर गळा हा म्हणजे परफेक्ट फिनिशिंगमध्ये तयार होतो आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतो. तर अशा प्रकारे काय करा, लेस जी आहे ती बसवून घ्या, डबल टिप मारून घ्या, मोठी लेस आहे. आणि हां, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा हा जो गळा आहे तो दिसायला खूप आकर्षक दिसतो. म्हणजे काठाची साडी असेल तर हा गळा तुम्ही मस्त असा बनवू शकता. आता बघा याच्या मधोमध
गळा खूप छान तयार झाला. सेप किती सुंदर आलेला आहे. याच्या मधोमध काय करायचं आहे आपल्याला, 2 असे स्टोन, एक मोठी गोंडी बसवू शकता किंवा छोटे छोटे 2 स्टोन बसवू शकता. मी बाहीला हेच वापरले होते म्हणून गळ्याला तेच वापरले. आता बघा इकडच्या बाजूला म्हणजे फ्रंट नेकला पण डिझाईन बनवायची आहे. तर काट आहे ना शिल्लक राहिलेला होता गळा कट करून मगाशी, ही गोष्ट तुमच्या लक्षातच आहे. तर आता काय करायचं, एक्स्ट्रा असतं ना साईडचं ते कट करून काढायचं. आता फ्रंट नेक डिझाईन चालू झालेली आहे. म्हणजे आपण बॅक गळा डिझाईन पाहिली, बाही डिझाईन पाहिली. आता फ्रंट नेक म्हणजे संपूर्ण डिझाईन ब्लाऊज करायला या 3 डिझाईन खूप महत्त्वाच्या आहेत. यामध्ये तुम्हाला मी 3 डिझाईन दाखवले आहेत, बॅक गळा, फ्रंट गळा आणि बाही डिझाईन. तर काट आहे बघा असा मोठा लांबका असा पट्टीमध्ये कट करून घ्यायचा. आता कट करून घेतलेला आहे. आता हा गळ्यावरती बसवायचा आहे. अस्तर लावून घेतलेला आहे कटोरीला आणि फ्रंट पार्टला. तर हे पहा अशा प्रकारे गळ्यावरती ना बसवायचा आहे. तर गळ्याच्या बाजूला तो ओपन बसवला तरी चालतो, म्हणजे जसा आहे ना तसा, कारण याला पुन्हा काय करायचं आहे ते मी सांगते पुढे गेल्यावरती तुम्हाला. आता बघा हा जो काटा आहे तो अशा प्रकारे बसवत बसवत जायचं आहे खालीपर्यंत. हे पहा बसवला. आता बघा एक गोष्ट लक्षात आली, इथं कटोरीवरती तिरकस बसवा, नाही तर आडवाच कट करचाल, तसं करू नका. आता इथं बघा फोल्ड करायचं त्या साईडला. तुम्ही इथं लेस पण बसवू शकता, परंतु फोल्ड केलं तर पुढच्या गळ्याला अधिक चांगलं दिसतं. अशा प्रकारे फोल्ड करत करत काय करायचं, वरच्या बाजूला टीप मारत मारत यायचं आहे. आता बघा मी टीप मारत वरती आले. आता हा काठ बसून झाला का, तर गळ्यावरती तो एकाच बाजूने काय झाला, पूर्णपणे फिनिशिंगमध्ये पॅक झालेला आहे. तर दुसऱ्या बाजूने बघा आता कसा करायचा, कटोरीच्या बाजूने कट करून काढला तिरकस आणि इथं बघा अशा प्रकारे कटोरी याच्यावरती अटॅच करायची आहे. हे पहा कटोरी याच्यावरती अटॅच झालेली आहे मस्त अशी. आता ही कटोरी अटॅच करताना पुन्हा याच्यावरती दाबटीप मारा, म्हणजे व्यवस्थित अशी अटॅच होते आणि फुगा धरत नाही कटोरी अजिबात देखील. आता बघा दोन्ही बाजूनी पॅक झाला. आता राहिलेली कटोरीचा भाग आहे ना, म्हणजे ब्लाऊजचा शिलाई करून घ्यायचा आणि गळ्याच्या बाजूला आता काय करायचं आहे आपल्याला, एक बाजू ओपन राहिलेली आहे, दुसरी तर शोल्डरमध्ये जाणार आहे वरच्या बाजूची, तर त्याच्यावरती गोट घालायचा आहे. परफेक्ट फिनिशिंगमध्ये गोट घालून घ्या. एका बाजूने टीप मारा, पुन्हा ती पट्टी गळ्यावरती ठेवा, गळ्यावरती ती पट्टी शिलाई करून घ्या व्यवस्थित अशी. आता शिलाई करून झालेली आहे ही पट्टी. बघा कुठेही कापड खेचायचं नाही गोटाचं, नाही तर गळा लांबतो, शोल्डर डाऊन होतं, त्यामुळे टिप्स लक्षात ठेवा. आता बघा गोट घालून झाला, म्हणजे तिसरी बाजू पण आपली ही ब्लाऊजची जी आहे काठाची ती पॅक झालेली आहे. आता बघा प्रोफेशनल पद्धतीमध्ये असा गोलाकार आत कुठेही धागे न दिसणारा गोट जो आहे तो मी यावरती घातलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिलाच असेल. तर हे तिन्ही पार्ट जे आहेत, बॅक गळा, फ्रंट गळा, बाहीची डिझाईन एवढी सुंदर दाखवली तुम्हाला रक्षाबंधन स्पेशल, आणि मी या ब्लाऊजची मस्त अशी ही डिझाईन तुमच्याशी शेअर केली. बघा तिन्ही पार्ट जे आहेत ते आपले तयार झालेले आहेत. आणि हा पहा फ्रंट गळा तर किती सुंदर तयार झालेला आहे कटोरी ब्लाऊजवरती. तर हे तिन्ही पार्ट बघा किती सुंदर. तर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर हा शेवटचा फायनल लुक दाखवलेला आहे मी ब्लाऊजचा. बघा कसा झालेला आहे तो. तर सबस्क्राईब, लाईक नक्कीच करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा हा गळा तुम्हाला आवडला का.